जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। नित्य सत्यमित हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी। रामकृष्ण वाचा अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे। हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणतीचे वाचा तया मोक्ष। ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविचे उत्तम निज स्थान। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। नित्य सत्यमित हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी। जो भक्त, जो साधक अखंड हरिपाठाचा थोडासा का होईना अभ्यास चालू ठेवतो, म्हणजे भगवंताचे कीर्तन करत राहतो, चिंतनाच्या अभ्यासात राहतो, नाम घेतो, मनन करतो। सत्यमित हरिपाठ जासी, असा हा हरीचा पाठ, भगवंताचा आत्म्याच्या स्मरणाचा भाग जो नेहमी करत राहतो त्याला कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी। इथे ज्ञानोबांनी नुसता काळ म्हटले नाही, तर कळी काळ म्हटले आहे। काळ म्हणजे नुसती वेळ, आणि तोच काळ ज्या वेळेला कलियुगातला काळ असतो, म्हणजे कलीतला काळ, तो आपल्याला अनेक प्रकारच्या पापांमध्ये, अनेक प्रकारच्या दुःखांमध्ये, संकटांमध्ये नेणारा आहे। आज ह्या कलियुगामध्ये माणसे किती बदलून गेलेली आहेत, सगळे जीवन कसे भ्रष्टाचारी झालेले आहे। असा हा काळाचा प्रभाव माणसांवर पडतो, आणि माणूस काळाप्रमाणे असा विचित्र वागायला लागतो की मग तो भक्त राहत नाही, साधक राहत नाही। म्हणून ज्ञानोबा म्हणतात, कळी काळ त्यासी न पाहे। ज्याच्या मुखामध्ये अखंड हरिनाम आहे, हरिपाठ आहे, त्याच्याकडे हा कळी काळ कधीही येत नाही, कधी पाहणार नाही। तो म्हणतो, नको रे बाबा, तो अखंड देवाचे नाव घेत आहे, त्याच्या मुखामध्ये अखंड हरीचा जप चाललेला आहे। मुखाने अखंड हरीचा जप करणारा जो मनुष्य साधक आहे, त्याला या कलीच्या प्रभावाचा आघात कधीही सोसावा लागत नाही। म्हणून साधकांनो, देवाचे नाव सतत घेत राहा। तुम्ही कुठल्याही देवाचा नाम जप करा। अखंड नाम जप घेतल्याने फळ काय मिळते ते आता ज्ञानोबा पुढील ओवीत सांगतायत। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी।